कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही इथे दोघांनीही ब्लॅक टी घेतलेलं आहे प्यायला. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही सोनपरी बघत असाल. आम्ही इथे आम्ही चहा घ्यायला बसलो दोघंही, मी आणि ज्ञानेश. तर ती सोनपरीसुद्धा खाली बसलेली आहे, हे बघा. ओ सोनपरी, तर जिथे मी आणि त्याच्या आम्ही दोघं बसू तिथे ती सुद्धा येते. तिला आमच्याही जोडीला बसायला आवडतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल की आज ज्ञानेश घरी कसा. तर आज झालं काय माहिती आहे का, तुम्हालाही माहिती आहे की 10वीचे पेपर चालू आहेत. तर त्याच्यामुळे माहिती आहे 10वीचे पेपर चालू असल्या कारणाने ज्या शाळा आहेत त्या अर्धा दिवस असतात. जसं की ज्ञानची शाळा ही 3:15 ते 5:15 असते. तर अशी ही ज्ञानची शाळा असते जेव्हा 10वीचे पेपर असतात तेव्हा. आणि इतर दिवशी जेव्हा 10वीचे पेपर नसतात तेव्हा फुल डे स्कूल असते. पण आज झालं का माहिती आहे का, ज्ञानेश आता संध्याकाळी क्लासला जायचा ना, तर आता तो सकाळी क्लासला जातो. तर आता जिथून 10वीचे पेपर सुरू झाले तर तिथून ज्ञानेश सकाळी क्लासला जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि संध्याकाळीही जातो. त्याला टीचर आता संध्याकाळी पण बोलवतात कारण पेपर चालू आहेत ना, म्हणून आता म्हणजे ज्ञानेशचे पेपर सुरू होणार आहेत. तर त्याच्यामुळे मग त्या टीचर सकाळी पण बोलवतात आणि संध्याकाळीसुद्धा बोलवतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर झालं काय माहिती आहे का, आज ज्ञानेश सकाळी क्लासला गेला होता. क्लासवरून आल्यानंतर मग 1 वाजता साधारणपणे 12:30 वाजता आला तो घरी आणि त्याला खूप झोप येत होती म्हणून तो झोपला आणि लिटरली तो किती माहिती आहे का, 2:45 वाजता उठला आणि त्याची 2:45 ते 5:15 शाळा असते. तर आज तो शाळेत नाही गेला. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तर जिचं वर्क फ्रॉम होम आहे तर ती आज स्कूलमध्ये आली होती तिच्या मुलीला सोडवायला. कारण आज तिची मुलगी नेहमी रिक्षातून म्हणजे रिक्षा लावलेली आहे, घर टू शाळा आणि शाळा ते घर असं. पण ॲक्च्युली 2 दिवस झाले की रिक्षावाल्याला म्हणजे तो कुठेतरी बाहेर गेलेला आहे वगैरे. तर मग 2 दिवस मग तिची मम्मी तिला घ्यायला पण येते आणि मग सोडवायला पण येते, म्हणजे घेण्यासाठी सुद्धा आणि शाळेमध्ये सोडण्यासाठी सुद्धा तिची मम्मी तिला स्कूलपर्यंत येते. तर तिने मला आज फोन केला होता. तर तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस त्या दोघीसुद्धा इथे आल्या होत्या. त्या शनिवार होता ओपन डेच्या दिवशी, ज्ञानेशचा जेव्हा ओपन डे होता तेव्हा. तर आज माझी जी मैत्रीण आहे तर सेजलची मम्मी आणि काव्याची मम्मी, तर दोघीसुद्धा स्कूलमध्ये आलेल्या होत्या. तर त्या दोघींनीसुद्धा मला फोन केला, पण मी त्यांना सांगितलं की बाबा मी ज्ञानेश आज काय शाळेत नाही गेलेला आहे, मी आज घरीच आहे. तर त्या बोलल्या की ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांनी मला सांगितलं की आज संध्याकाळी तुम्ही 5:30पर्यंत गार्डनमध्ये याल का, कारण सेजल आणि काव्यासुद्धा गार्डनमध्ये येणार आहे. तर सो ज्ञानेशसुद्धा त्यांच्यासोबत खेळेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच आम्ही आता चहा घेतो आणि मग गार्डनमध्ये जातो. मग तुला गार्डनमध्ये जायचं आहे का? आणि ज्ञानेशचं काय माहिती आहे, आम्ही जेव्हाही कुठे बाहेर जातो ना, याला गाडी घ्यायचीच असते. भले मी बाहेर कुठे म्हणजे डीमार्टमध्ये जाऊ दे, काहीही म्हणजे कुठलीही बाहेरची कामं काय असतील, जर करायला गेली बँकेत जाऊ किंवा कुठेही, त्याला ही अशा गाड्या जवळ लागतात. आणि आम्ही असं स्वस्त बसणाऱ्यातलं नाही हो, जिथे कटडा दिसेल जिथे असेल तिथे आम्ही सरळ गाडी चालवायला सुरुवात करतो. आज आम्ही गार्डनमध्ये जाणार आहोत. आता गार्डनमध्ये गेल्यानंतर गाडी चालवायलाच पाहिजे, नाही ज्ञानेश? हां काय अरे नानिया. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी पटापट चहा पिऊन घेतो आणि मग गार्डनमध्ये जातो, कारण माझ्या मैत्रिणी माझी वाट बघत असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, ज्ञानेशसुद्धा खूप दिवस झाले मला बोलतो आहे की मम्मी मला गार्डनमध्ये नेशील का. तर मी त्याला एकच सांगते, बाबा तुझी जोपर्यंत परीक्षा होत नाही ना तोपर्यंत मी तुला गार्डनमध्ये घेऊन जाणार नाही. पण आता ठीक आहे, कारण त्याच्या मैत्रिणीसुद्धा गार्डनमध्ये येत आहेत. तर मग ठीक आहे, ओके. त्यांनाही खूप थोडं बरं वाटेल, त्यालाही थोडं रिलॅक्स वाटेल की बाबा हां खूप दिवसातून गार्डनमध्ये चाललो म्हणून.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना बोलतात ना की प्रत्येकामध्ये एक कला असते. ज्ञानेशला ड्रॉइंग करायला खूप आवडते. तर ज्ञानेशने आज गाडीवरती ड्रॉइंग केलेली तुम्ही बघू शकतात. या साईडला दोन्ही साईडला सुद्धा मला अच्छा ओ याने मागे पण केले. वाव ज्ञानेश, हे बघा तुम्ही बघू शकता ह्या साईडला प्लस या साईडला पण आणि प्लस या साईडला पण. तर त्याने तिन्ही साईडला केलेलं आहे आणि त्याने ड्रॉइंग बुकवरती सुद्धा फ्लॅग काढलेला आहे. मला माहिती नाही पण मी त्याला ड्रॉइंग वगैरे अजिबात काही शिकवलेलं नाही आहे. पण न शिकवता त्याने केलेलं आहे आणि गाडीवर त्याने ते फर्स्ट टाईम केलं आहे. आज सकाळी ना त्याने केलं आणि मग मला दाखवलं. मम्मी हे बघ मी काय केलं. तर मी काय केलं दाखव बरं मला. हां हे बघा. तर ज्ञानेशने हात काढ राजा. हां हां तर हात काढ ना. हां तर ज्ञानेशने हा बघा. तर ज्ञानेशने हा फ्लॅगसुद्धा काढलेला आहे. तर हा फ्लॅग त्याने स्वतः काढून ड्रॉइंग केलेला आहे. तर आणि तो मला दाखवलासुद्धा. तर वा मी त्याला व्हेरी गुड बोलली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी त्यांनी मला अचानक सांगितलं मम्मी तुझ्यासाठी सरप्राईज आहे. म्हणजे माझ्यासाठी काय सरप्राईज आहे. तर बोलतो मी तुला दाखवू का. तर मी तुला दाखव ना काय सरप्राईज आहे. तर त्यांनी मला हे दाखवलं. खूप छान वाटलं. त्याची ही गाडी आहे आणि त्याने गाडीवरती ड्रॉइंग केलेली आहे. त्याने गाडीवरती हे फ्लॅग काढलेलं आहे. या साईडला सुद्धा आहे. गाडीच्या दोन्ही साईडला या साईडला पण आहे, या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे. तर छान म्हणजे खूप म्हणजे त्याने डायरेक्ट गाडीवरती ड्रॉइंग केलेली आहे. एवढे छान वाटलं ना की बाबा खूप म्हणजे काहीतरी तो ॲक्टिव्हिटी करतो आहे हे छान वाटतं आहे. तर आता आम्ही पटापट चहा पिऊन घेतो आणि डायरेक्ट गार्डनमध्ये जातो. खूप ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे हो ना. मग चला चहा पिऊन घ्या मग आता हो ना. तर माझे ना आता म्हणजे 2 दिवस झाले माझे ना व्हिडिओ येत नाही आहे. तर मी तुम्हाला सांगेल की जवळजवळ मला असं वाटतं की सोमवार आणि मंगळवार 2 दिवस झाले ना व्हिडिओ मी पोस्ट नाही केले. त्याचं कारण पण तसंच आहे. तर मी ज्ञानेशसाठी ना काही क्वेश्चन पेपरचे सेट तयार करते. तर त्याचं कारण म्हणजे ना ही पूर्ण अशी ना ही जी फाईल आहे तर म्हणजे बुक पण आहे त्याचं. तर ही फाईल यातल्यासुद्धा काही वर्कशीटमधलं म्हणजे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात. इथे बुक आहे. तर बुकमध्ये सुद्धा तर ज्ञानेशला आता इंग्लिशचं म्हणजे पार्ट 3 आणि पार्ट 4 दोन पुस्तकामधले आहेत. आणि दुसरी गोष्ट फाईल आहे त्या फाईलमध्ये. तर ते सगळे क्वेश्चन मला सगळे निवडून वगैरे मी क्वेश्चन पेपरचे सेट तयार करते. तर मी आतापर्यंत 2 क्वेश्चन पेपरचे सेट तयार केले. एक EVS इंग्लिश. आता गणिताचं राहिलं तो मी आज संध्याकाळी कंप्लीट करेल. तर त्याच्यामुळे ना आणि कसं आहे ना आता त्यांची परीक्षा जवळ आली त्याच्यामुळे मी ना 2 दिवस झाले व्हिडिओ पोस्ट नाही केलेली आहे. इवन काही शूटच नाही केलेले. तर आता इथे 5:30 आम्हाला इथेच वाजलेत. तर तुम्ही इथे बघू शकतात सोनपरी आता इथे बसलेली आहे मस्त झोपले. आता आम्ही जेव्हा निघून जाऊ ना तेव्हा ती ना इथे बसेल आणि आमची वाट बघत बसेल हो ना. हो माझ्या छोना ग माझ्या छोनू ए माझ्या छोनू ग नको ज्ञानेश ते झोपेल थोडा वेळ छान मस्त आराम करेल. तर आता मी बिल्डिंगच्या खाली आलेली आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का. इथे गाडी मी पार्क केलेली आहे आणि जेव्हाही मी ना ज्ञानेशच्या शाळेतून घेऊन येते गाडी जेव्हा इथे पार्क करते ना ज्ञानेश सरळ तिथे गार्डनमध्ये खेळायला जातो. आणि आता खरं मी तुम्हाला सांगेल की आता 5:30 झाले म्हणून ऊन कमी आहे. आता जेव्हाही मी येते ना 5:15ला जेव्हा ज्ञानेशला घ्यायला जाते त्यात थोडंफार ऊन असतं वगैरे. आता ऊन नाही आहे पण जेव्हा रोडला त्या साईडला जाईल ना त्या साईडला ऊन आहे. त्या साईडला थोडंसं ऊन जाणवेल मला. चला तर आता निघूया पटापट गाडी चालू करून. आता आपण डायरेक्ट DP रोड डायरेक्ट आपण गार्डनमध्ये जाऊया. तर गाईज मी आलेली आहे गार्डनजवळ. तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी गाडी पार्क केलेली आहे आणि हा आहे DP चौक. आणि तुम्ही समोर बघू शकतात हा जो रोड आहे ना हा आधारवाडी रोड आहे आणि
थोडं पुढे जर गेलात ना तिकडे तर इथे आधारवाडी जेल आहे आणि इथे पूर्ण आधारवाडी जे म्हणजे जे अधिकारी आहेत ना म्हणजे आधारवाडी जेलचे जे कोण ऑफिसर वगैरे तर ही खरं म्हणजे त्यांच्यासाठी इमारत आहे समोरच आहे आणि बरोबर त्याच्यासमोर तुम्ही बघू शकतात हे गार्डन आहे महाराष्ट्र भूषण पुष्प डॉक्टर नानासाहेब ठाकरे काळे उद्यान तर हे आहे गार्डन आणि मला असं वाटतं तिथे काहीतरी नवीन ओपन केलं आहे नवीनच ओपन झालं आहे ते हे आहे साई स्नॅक्स कॉर्नर ओके आणि इथे ही माझी मैत्रिणीची गाडी आहे माझी मैत्रीणसुद्धा आले आता आतमध्ये एंट्री करूया हे बघा ह्या साईडला हेच आहे साई स्नॅक्स कॉर्नर इथे ना म्हणजे सेम पिझ्झा वगैरे आहे वडापाव नाही आहे मिसळ पाव वगैरे माझी मैत्रीण बघा तिथे ती धोका घेते ओके माझी कोणी नाही इथे आता इथे सुद्धा ज्ञानी छान मस्त जम करेल गार्डनमध्ये एंट्री केल्यानंतर इथे ही छान छान अशी फुलं आहेत छान वाटतं फुलं बघून वगैरे हाय कैसे हो बच्चे बन गए हाँ बच्चे बन गए कभी कभी बच्चा भी बनना चाहिए चलो हाय सेजल हाय काव्या हाय की बहुत मस्ती चालू है चलो हाँ अब क्या बोलते हैं इसको क्या बोलते हैं आप इसको इसको क्या बोलते हैं हाँ पौधा को शायद ना हाँ आप क्या बोलते हैं इसको इसको क्या बोलते हैं रुई बोलते हैं ना हमारे यहाँ बुड्ढे का बाल बोलते हैं बुढ़े का बाल हाँ बोलते ना ऐसे बोलते हैं बुड्ढे का बाल सेजल को ही देखना है कहाँ स्पाइडर नहीं है वो स्पाइडर नहीं वो तो कूड़ेगा पिलो तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघी आधी आलेलो आहोत आणि या नंतर आलेल्या आहेत आणि येताना याने आमच्याकडे खाऊ आणलेलं आहे तर मुलांसाठी फ्रुटी आणले आणि आमच्यासाठी मंचुरियन आणलेत आता आम्ही मंचुरियन खातो सगळेजण आणि मंचुरियन खूप छान आहेत आणि थँक्यू काय थँक्यू आज मी आज सगळेजण मंचुरियनची पार्टी करतोय तुम्ही इथे बघू शकता इथे खूप सारे पाळणे आहेत आता आम्ही पाळण्यांमध्ये बसणार सगळे सेपरेट बसणार त्याने पकड ज्ञानेश पकड़ा दोनों हाथों पकड़ आपको डर नहीं लगता है बाप रे आपका सब इस सच में आपको डर नहीं लग रहा है? अरे वाह
बापरे, तुम्हाला भीती नाही वाटत आहे? मला पण नाही भीती वाटत. अच्छा है बाबा, पूरा गार्डन दिख रहा है बेटे बेटे, पूर्ण गार्डन दिसतोय. बहुत मजा भी आया और मजे के बाद भी चक्कर भी आ रहा है. आम्ही पाण्यामध्ये खूप मजा केली, खूप छान वाटलं. मला कसं वाटलं चक्कर मस्त मजा आली. मजा आली. चक्कर पण येते तेवढीच. तर इथे नवीन म्हणजे या गार्डनमध्ये आता नवीन म्हणजे पाणी सुद्धा झालेत आणि 20 रुपये तिकीट आहे, एकदम स्वस्त आणि रिजनेबल. आता इथे सुद्धा ज्ञानेश, काव्य आणि सेजत तिघंही छान मस्त इथे खेळत आहे. इकडे स्नॅक्स पण आहे. मी पहिल्यांदा बघितलंय हे काय इथे. आणि टॉयज बघा, खाली टॉयज पण आहे. ये टॉयज बहुत अच्छा है ना, ये वाला, ये बहुत अच्छा है ना. आज 3 जन का बहुत मजा है ना. बाय 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 सेजल, बाय सेजल, बाय बाय बाय. चलो काव्या, बाय बाय काव्या, बाय बाय बाय. चलो नेक्स्ट टाइम कब मिलेंगे? जब आप लोग बोलो. कब मिलेंगे? खत्म हो जाने के बाद. चलो अरे आज ऐसे अचानक से प्लान कर लिया इसलिए आ गए. फोटो ही नहीं खींचा है. फोटो ही नहीं है. मैं अभी नेक्स्ट है. अभी कैसे मैं क्या बोलती हूँ, ऐसे अचानक से प्लान कर लिया इसलिए आ गए. वैसे ही अचानक से प्लान करेंगे. 12 बजे बताओ. अभी सारा ये फोन में मतलब. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि सोनपरी बघा काय करते. तू काय करते सोनपरी? काय आलं. आणि हां, आम्ही ॲक्च्युली तिथे ना साईडला काही टॉईस वगैरे होते, तर ज्ञानेशनी हे घेतलेलं आहे. हे घे ज्ञानेश, हे ॲक्च्युली हे बलून्स उडवायचं आहे. आणि मी सोनपरीसाठी ना हा बॉल घेतलेला आहे. तर ना घरामध्ये थोडा अंधार पडला होता आणि तरी सोनपरी गपचूप आपली बसली होती. ए चुंदरू, हे बघ तुझ्यासाठी मी बॉल आणला आहे. आणि हा बॉल आहे ना, अरे हां असा लाईट पेटतो. हे तुझी मजा बघू ज्ञाने, तिच्याजवळ ठेव बॉल. हां माझे सोनू, ओ माझा छोना. ए काय ग, ओ तुझ्यासाठी आहे ग मी छोना, तुझ्यासाठी आहे सोनपरी. अगं तुझ्यासाठी आहे ना ग सोनपरी. थांब त्याने साईडला हो. ए सोनपरी, काय झालं तुला, काय झालं? माझे छोनू, माझ्या छोनूला राग आला. सोनपरी इकडे बघ ग, तुला राग आला का ग? सोनपरी इकडे बघ, माझ्या छोनूला राग आला. हो हो, तुला मम्मी एकटीला टाकून गेली होती. हो माझे छोंदरू, माझे छोंदरा, माझे छोनपरी, माझे छोनपरी, तू माझी छोनपरी आहेस. हो माझी छोनपरी. हो एकटी खेळत होती माझ्या छोना. मम्मीला चावलं छोनपरीने. मम्मी माझा छोन बेबी, तू माझा छोना बेबी आहे ग, माझी छोनपरी, माझी छोनपरी. एकटी एकटी खेळतेस तू. हो हो, मम्मी तुला टाकून गेली होती आणि तू एकटी बसली होती. शॉली सोनपरी, माझा छोना बेबी, तू माझा छोना बेबी आहेस. माझा छोना बेबी, माझे छोनपरी. ओ माझा छोनू छोनू, माझा छोनू छोनू, माझा छोना बेबी, माझा छोना बेबी, तू माझी छोनपरी आहेस. ओ ओ आव, माझा छोनू छोनू, माझा छोना छोना. चला तुला भूक लागले का?
हां माझ्या छोनपरीला भूक लागले. चल बस, चल खाऊन घे. चल मी तुला थोडं देते. हां खा, मी तुला देते अजून थोडं. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता जवळजवळ रात्रीचे 9 वाजलेले आहे. तर आम्ही 8 वाजेपर्यंत म्हणजे त्या गार्डनमध्ये थांबलेलो होतो. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की खूप छान वाटलं. अचानक आमचा प्लॅन ठरला होता की हां जायचं गार्डनमध्ये वगैरे. आणि गार्डनमध्ये त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की आता त्यांची पण 10 तारखेला परीक्षा सुरू होणार आहे. तर असं जस्ट मुलंही थोडं खेळतील, रिलॅक्स होतील आणि मग त्यांना म्हणजे त्यांना अभ्यासामध्ये सुद्धा ते व्यवस्थित ते अभ्यास करू शकतील. म्हणून एक असं वाटतं की बाबा चला परीक्षेच्या अगोदर यांना थोडं फ्री माइंड खेळू द्या. एकदा ते छान मस्त फ्री माइंड खेळले की ते म्हणजे अभ्यासाच्या वेळेस ते खूप छान व्यवस्थित अभ्यास करू शकतात. म्हणून जसं एक अचानक प्लॅन ठरला होता. आणि जेव्हाही आम्हाला कुठेही गार्डनमध्ये वगैरे जायचं असेल तर आम्ही आता एकमेकींना फोन करतो की हां आपण इथे आज गार्डनमध्ये भेटूया. आणि मग तिथे आम्ही असं गार्डनमध्ये भेटतो वगैरे, छान एन्जॉय वगैरे करतो, एकमेकींबरोबर टाईम स्पेंड करतो वगैरे. नंतर आम्ही आमच्या घरी निघून जातो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही बघत असाल की मी कधी कधी तुमच्या म्हणजे माझा हा जो चॅनल आहे हा डेली रुटीनवरती आहे. म्हणजे माझं रोजचं डेली रुटीन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग दाखवते. मी केलेली ॲमेझॉनवरून मी केलेली म्हणजे ऑनलाईन शॉपिंग, प्लस डीमार्टमध्ये केलेली ऑनलाईन शॉपिंग, प्लस मी मध्यंतरी उल्हासनगरला मेहता मार्टमधून केलेली ऑनलाईन शॉपिंग वगैरे. मी कुठे गावाला वगैरे जाते वगैरे तेव्हा किंवा अगदी घरात काही रेसिपी वगैरे किंवा घरातल्या घरात मी डेली रुटीन वगैरे शेअर करते. या सगळ्या गोष्टी आहे. कधी कधी मी सोनपरीचं वगैरे दाखवते. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की मला म्हणजे असं नाही बोलत आहे मी, पण माझा पण असा एक छोटासा प्रयत्न असतो की मी बाहेर जाईल, मी असं ओपन स्पेसवरती मी माझं म्हणजे मी जाऊन व्हिडिओ काढेल वगैरे. मी कल्याणमध्ये राहते. कल्याणमध्ये खूप सारे असे खूप छान असे म्हणजे विजिट देण्यासाठी असे ठिकाण आहे. जसं की कल्याण सिटी पार्क. मी तुम्हाला एकदा सिटी पार्कचा पण व्हिडिओ काढला होता, म्हणजे मी तोही पोस्ट केलेला आहे. पण मी ना असं म्हणजे बाहेर जाऊन ओपन स्पेसमध्ये असं बोलते वगैरे, तर ते ना मी कुठेतरी घाबरते. मला अशी खूप भीती वाटते की लोक माझ्याकडे बघतील आणि लोक माझ्याकडे बघतात आणि मग लोकांना काय वाटते की अरे हां मी छान मस्त आपलं बाहेर पडते आणि मी बाहेर जाऊन म्हणजे हे करते, व्हिडिओ बनवते, व्हिडिओ काढते वगैरे. तर लोक माझ्या बाबतीत काय विचार करत असेल किंवा लोक माझ्याकडे बघत आहेत याचं मला वाईट वाटतं. आणि मी कधी कधी विचार करते जर कोणाला आवडेल मी बाहेर जाऊन व्हिडिओ काढते, कोणाला आवडतं की कोणाला नाही आवडत याची माझ्या मनात अशी सतत भीती चालू असते. पण हां जेव्हा माझ्या जोडीला आई पप्पा असतात ना तेव्हा मी खूप बिंदास असते. हां माझ्या जोडे माझे आई पप्पा आहेत. भले जरी मला कोणी बोललं तरी हां माझ्या जोडे माझे आई पप्पा आहेत ना, कोणी मला बोलू नाही शकणार असं आहे. पण जेव्हा मी एकटी असते, जेव्हा माझ्या जोडीला ज्ञानेश असतो की मग तेव्हा मी थोडीफार कुठेतरी ना अशी डगमगते, थोडी घाबरते मी की म्हणजे बाहेर जाऊन मी व्हिडिओ काढू की नको ओपन स्पेसवरती, त्याची मला कधी कधी खूप भीती वाटते. पण नंतर मनामध्ये असाही प्रश्न निर्माण होतो की आपण का कोणाला घाबरावं, कारण आपण कमावतो आणि आपणच खातो, लोक तर नाही आपल्याला देत, तर मग आपण का कोणाला घाबरतो. आणि आपण जेही काय करतो तर आपण चांगलीच कामं करतो, वाईट कामं तर नाही करत आहेत. कधी असाही प्रश्न मनात येतो. आणि कधी कधी असं वाटतं की का कोणाला घाबरावं. कधी कधी मनात अशी एक इच्छा निर्माण होते की बाहेर पडावं, बाहेर जाऊन म्हणजे ओपन स्पेसवरती जाऊन म्हणजे व्हिडिओ काढावे. जसं की आता मी गार्डनमध्ये गेली होती तिथे, तर हां तिथे आमच्या मैत्रिणींच्या गॉसिप वगैरे म्हणजे काय असे छोट्या क्लिप्स वगैरे काढलेल्या आहेत. पण तिथे पण थोडी ना माझं असं तळ्यात मळ्यात चालू असतं वगैरे. थोडीफार ना असं मी घाबरते की हां आजूबाजूची लोक काय बोलतील, माझ्याबद्दल काय विचार करतील, असं ना थोडाफार विचार चालू असतो मनामध्ये. पण मी स्वतःला खूप तयार करणार आहे, मला खूप स्ट्रॉंग बनायचं आहे. आणि मला बाहेर जाऊन ओपन स्पेसवरती म्हणजे जिथे गार्डन आहे एकदम हां बाबा मी चालले इकडे, या साईडला मी तिकडे चालले, एकदम मन मोकळेप्रमाणे मला व्लॉगिंग करायचे आहे, व्हिडिओ काढायचे आहेत. मनापासून खूप इच्छा आहे. माझं ना ती कुठे अशी धडपड असते वगैरे असं आहे. पण माहिती नाही कसं काय होईल वगैरे तो.
सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण माझा ना कुठेतरी एक छोटासा प्रयत्न असतो की हां मी बाहेर पडेल, मी बाहेर जाऊन व्हिडिओ काढेल, माझा तो एक छोटासा प्रयत्न असतो. तर गार्डनमध्ये पण मी म्हणजे अगदी अगदी छोट्या छोट्या क्लिप्स वगैरे काढल्यात वगैरे. तो माझा एक छोटासा प्रयत्न होता वगैरे, पण मी माझे प्रयत्न सतत चालू ठेवेल वगैरे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जे काही मोठे मोठे यूट्यूबर आहेत तर मी नेहमी त्यांचेसुद्धा अनुभव ऐकलेले आहेत. त्यांनीसुद्धा स्वतःचे अनुभव शेअर केलेले आहेत की बाबा हां आम्हीसुद्धा आधी ओपन स्पेसवरती वगैरे व्हिडिओ काढायला खूप घाबरायचो वगैरे, लोक काय बघतील, लोक काय बोलतील. आणि लिटरली जेव्हा ते बाहेर जाताना जेव्हा ते बोलतात त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरती वगैरे, तर लिटरली लोक त्यांच्या तोंडाकडे बघतात, अरे हा काय एकटाच बडबड करत चालला आहे असं बोलतायत असं. पण ते जे मोठे यूट्यूबर आहेत ना ते लक्ष देत नाही त्यांच्याकडे, ते त्यांचं ते काम सुरू करतात. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर कधी कधी ना ते सगळं मी असं मनामध्ये धरते आणि मी तसं करण्याचा प्रयत्न करते. पण मग कधी कधी ना असं तर पुन्हा असं मनातून असं वाटतं अरे कोण काय बोलेल का, कोणी काय ओरडेल का, आपण अशा ओपन स्पेसवरती व्हिडिओ काढतो आहे, कोणी ओरडणार तर नाही ना, याची खूप भीती वाटते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि तुम्हाला दाखवते सोनपरी कुठे बसले. बघू शकता सोनपरी कुठे बसले, हे बघा, हे सोनपरी इथे बसले. हे बघा. आता इथे ज्ञानेशने टी व्ही चालू केलं आहे, तर ती इथे बसून कधी कधी ती इथे बसते, कधी कधी सोनपरी इथे बसते, छान आहे. आणि कधी कधी इथे पण बसते, इथे या साईडला बसते, पण ते आता इथे बसले सोनपरी. पण छान वाटतं. ए छोनू माझी, ए माझी छोनू, छोनू माझा छोनपरी, माझा छोनापरी. ओ तू माझी छोनपरी आहेस, माझी छोनपरी. ओले 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 उडी मारली. सोनपरी, सोनपरी बोलत असेल ही दोघं काय मला धड एका जागी काय बसूनच देत नाही. नाही सोनपरी. आणि ज्ञानेशने बघ आल्यानंतर काय करायला लावलं आहे. आता तर ज्ञानेश इथे करू नको, इकडे बघ, हे लादीवरती सगळे चिकट चिकट होऊन जाईल. तिकडे बाहेर कर बाल्कनीमध्ये राजा. आणि पॅन्ट कुठे आहे तुझी, हिरो, शॉर्ट पॅन्ट घालचा लवकर. इकडे बघ, इकडे बघ, ही बघ सोनपरी बघेला, ही बघ सोनपरी मगाशी तुझ्याकडे बघत होती. याचा असं याची हाफ पॅन्ट कुठे गेली, जा लवकर. हे बघ ती सोनपरी बघते, हा ज्ञानेश असा काय दिसतोय. मग मला बोलू नको, ही सोनपरी माझ्याकडे बघते, बघत का बसते. आणि तुम्हाला सांगू का, ज्ञानेशने अंडर पॅन्ट घातले पण ती शॉर्ट पॅन्ट नाही घातले. सोनपरी कधी कधी त्याच्या पायांकडे बघत बसते, हा असं काय दिसतोय. ती बा आली बघ पुन्हा तुझ्याकडे बघायला, ती बघ, जा लवकर पॅन्ट घाल. अरे हां, हातपाय धुतले का. सो हे बघा, आता ज्ञानेश तिकडे ते बलून्स हे करतो आणि सोनपरी तिथे जाऊन बसले. हे बघा, हे दोघांची जाम भारी मजा असते. हे बघा लाईट लावले ना, आता बसले ती. हो बब्बल्स काय. मम्मी बबल का बघते मम्मी, बबल तिला आवडतात.